समचरण सरोजम सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहतपानिं मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमालां कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं श्रीरंगनाथं गुरुराजनमस्तुभ्यं। आज या ठिकाणी समस्त वारकरी संप्रदाय आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं एक दिवसीय वारकरी चिंतन परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। वारकरी संप्रदायामध्ये जर आपण पाहिलं तर आता सकाळच्या सत्रापासून अनेक चर्चा झाल्या आणि आता आदरणीय उमेश महाराज वगैरे सगळ्यांनी सांगितलं की वारकरी संप्रदायामध्ये मुळामध्ये भजन, कीर्तन, प्रवचन, पारायण या सगळ्या गोष्टींचं महत्त्व किंवा फार फार आपल्या सगळ्यांच्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याला सप्ताह हा विषय माहिती आहे। बहुश्रुत किंवा बहुविध आणि प्रचारात असणारा सप्ताह, वारकरी सप्ताह हा विषय सगळ्यांना माहीत आहे। मात्र वारकरी सांप्रदायिक मंडळींचा बहुतांश वेळेला व्याख्यान असेल किंवा अशा पद्धतीच्या परिषदा असतील याच्याशी कुठं फारसा संबंध असल्याचं दिसून येत नाही। मात्र वारकरी संप्रदाय सुद्धा ज्या वेळेला अशा परिषदा आयोजित करतो त्यावेळेला मगाशी जशी वारी आमच्या पिढीची अशा पद्धतीची चर्चा झाली, मग अण्णांच्या पिढीची वारी आणि कृष्णा महाराजांच्या पिढीची वारी, तसं सप्ताह हा अण्णा तुमच्या पिढीचा होता, परिषदा हा आमच्या पिढीला कराव्या लागणार आहे। कारण हे काळानुसार झालेले जे बदल आहेत त्या बदलाला प्रत्येक गोष्टीला, कारण तुम्ही कीर्तन मर्यादा आपल्याला संतांनी सांगितलेली आहे, त्याच्यामध्ये असं सांगितलंय की आपल्याला इतर गोष्टी न कराव्या। मग आता भजनामध्ये इतर गोष्टी न कराव्या, कीर्तनामध्ये न कराव्या, प्रवचनामध्ये न कराव्या, मग त्या कुठं कराव्या? पण कमीत कमी ज्या इतर गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्यावरती भाष्य करण्यासाठी तरी अशा परिषदांची आवश्यकता निर्माण झालेली आहे। त्याच्या माध्यमातून आदरणीय आमचे पराग महाराज असतील, चिन्मय महाराज पुजारी असतील, आमचे शैलेशजी शिंदे असतील, अत्यंत अथक प्रयत्नातून अशा पद्धतीचा विचारमंथन व्हावं। हे नवीन येणाऱ्या काळानं जे बदललेला काळ आहे त्या काळानुरूप शोधलेलं हे उत्तर अतिशय भविष्यामध्ये मगाशी सांगितले की पुढच्या वर्षी कदाचित याही पेक्षा मोठं सभागृह आपल्याला निवडावं लागेल। आणि मी सुरुवातीलाच सांगून जातो की हे एक दिवसीय परिषद आज इथं संपन्न झाली आहे, म्हणजे ह्या कार्याची एक चांगली मुहूर्तमेढ इथं रोवली गेली आहे। तर चातुर्मासाच्या काळामध्ये पंढरी क्षेत्रामध्ये याच पद्धतीची किमान 3 दिवसाची जर सगळ्यांचं सहकार्य लाभलं तर तसं चातुर्मास ही परिषदच आहे संप्रदायाची, पण विशेषत्वानं 3 दिवसीय परिषद घेण्याचा मानस निश्चित या ठिकाणी गुरुवर्य राणा महाराज वास्कर यांची आमची पाठीमागे चर्चा झाली होती। पण आज मात्र आपण अशी घेऊ शकतो परिषद, हा एक विश्वास आजच्या परिषदेने निर्माण करून दिलेला आहे। आणि पराग महाराज मगाशी म्हणाले की कसं होतंय, काय होतंय असं वाटत होतं। आणि मला काय वाटतं, फार मी काही ज्येष्ठ नाही आहे किंवा फार माझं अण्णा म्हणतात तसं आता मला काही माझं वय कमी आहे असं वाटत नाही, जास्तही वाटत नाही। पण आत्तापर्यंत जे केलेलं काम आहे त्या कामाचा एक थोडासा आलेला अनुभव भगवत कृपेचा म्हणून एक गोष्ट मला अनुभवाला मात्र आलेली आहे की सत्यसंकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ। जर तुमच्या मनातला संकल्प सत्य असेल तर ते पूर्ण करण्याची जबाबदारी भगवंत घेतो, तुम्ही फक्त प्रयत्न करायचे। आणि जर मनोरथ चांगलं नसेल, मनोरथ जर असत्य असेल तर कुणाचे किती संकल्प असू द्या ते तडीला जाणार नाही। हेही या निमित्ताने या ठिकाणी आवर्जून सांगण्यासारखं आहे।
आज सकाळपासून अतिशय चांगल्या पद्धतीच्या भूमिका या ठिकाणी मांडण्यात आल्या. आज हे समारोपाचं सत्र, या समारोपाच्या सत्राला मला वाटतं विषय नसून तर दिवसभर झालेल्या ज्या काही चर्चा आहेत त्यांचा उहापोह करण्याचा विचार या परिषदेच्या आयोजकांचा असल्या कारणानं थोडक्यामध्ये सकाळपासूनचा गोषवारा मांडण्याचा आपल्यासमोर प्रयत्न करतो. सकाळच्या सत्रामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला ज्या गुरु परंपरेचा मी पाईक आहे, म्हणजे अनेक जणांनी सकाळपासून सांगितलं की आदरणीय अण्णा असतील, सगळ्याच ज्येष्ठ वक्त्यांनी माझं संप्रदायाच्या कार्याबद्दल माझं अभिनंदन करताना अनेक पद्धतीची शाबासकी दिली. मात्र मी अत्यंत अभिमानानं सांगू शकतो की तुका म्हणे आहे पाईकची खरा वागवितो मुद्रा नामाची. माझ्याकडे कुठल्याही पद्धतीचं मोठेपण नाही. एक संप्रदायाचा आणि श्री गुरु साखरे महाराज परंपरेचा मी अत्यंत सामान्य पाईक आहे. अशा आमच्या गुरुवर्य साखरे महाराजांनी या बीजभाषणाची सुरुवात करत असताना मगाशीही सांगितलं की बीजभाषण कसं असलं पाहिजे. नाहीतर काय होतं, बीज भाषण हे दिवसभराच्या वृक्षाचं साठीचं बीज भाषण असतं, पण बीज एक रोवलं जातं आणि वृक्ष दुसराच होतो काही वेळेला. असे अनुभव गेल्या काही काळामध्ये आलेले आहेत. तसं न होता आजचं बीजभाषण म्हणजे खरोखर या संपूर्ण आजच्या परिषदेला न्याय देणारं बीजभाषण आदरणीय महाराजांनी केलं. सकाळी राणा महाराजांनी ती नाथ महाराजांची ओवी सांगितली की आकाशाच्या ठाई अंबरत्व केले तिही ते चिदंबर पाही एकची नवाही पांघरून. म्हणजे आकाशाला पांघरून घातल्यानंतर त्याला आकाशाचं वस्त्र म्हणजे अंबर, त्याचं नाव चिदंबर. तसं या संप्रदायाची काही तत्वज्ञानाची बैसक आहे. त्या तत्वज्ञानाच्या बैसकीचं पांघरुण म्हणजे नक्कीच साखरे संप्रदाय आहे. आणि चिदंबर महाराजांनी त्यांच्या वक्तव्यातून सकाळी ते साध्य केलं, सिद्ध केलं. महाराजांच्या आठवणी त्यांनी अनेक सांगितल्या. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगितली म्हणजे वारीमध्ये असणारी शिस्त. मला त्यांचा एक मुद्दा फार विनोदी आणि अत्यंत महत्त्वाचा वाटला, तो म्हणजे रथावर बसणाऱ्यांना शर्टाला खिसा नसावा, असं महाराजांनी त्यावेळेला संस्थांवरती असताना नियम केला होता. त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की आपल्या समाजाला आता शिकवावं लागतं की काही दिवसातून 5 वेळा प्रार्थना करावी का. तर माझं म्हणणं एका हिंदू संमेलनामध्ये मी पाठीमागं ही भूमिका मांडली होती. खरोखर आहे, हरकत नाही ना. 5 वेळेला आपण सुद्धा दिवसातून, आता आमच्याकडे बऱ्याच वेळेला आमच्या ग्रंथ भांडारामध्ये लोक येतात, एखाद्या व्यक्तीची पंढरपूरला आल्यानंतर भावना निर्माण होते की आपण ज्ञानेश्वरी घ्यावी. भावना होते त्याची दर्शन घेतल्यानंतर. त्याच्यासोबत तो 2-4 जणांसोबत येतो. योगायोगानं दुकान त्याला दिसतं आणि तो ज्ञानेश्वरी घेण्याच्या उद्देशानं येतो. आल्यानंतर तो ज्यावेळेस ज्ञानेश्वरी घ्यायला लागतो त्यावेळेस त्याला सोबतचा जे म्हणजे असतात बरेच लोक, परमार्थ करू देणाऱ्यांना लोक भरपूर असतात. तो त्याला शेजारचं म्हणतो, अरे आपल्याकडे वेळ आहे का ज्ञानेश्वरी वाचायला. तो घ्यायला लागलेली ज्ञानेश्वरी ठेवून देतो मनुष्य. म्हणजे हे परमार्थात बुडवणारे लोक कसे आहेत बघा. तर अशा काळामध्ये आज आमची तरुण पिढी आहे. या तरुण पिढीला सुद्धा बऱ्याच वेळेला असं वाटतं की ज्ञानेश्वरी आपण कधी 18 अध्यायाची ज्ञानेश्वरी 9000 ओव्या कधी वाचणार. एकनाथी भागवत 18 अध्यायाचा आहे, 31 अध्यायाचा आहे, ते कधी वाचणार. भावार्थ रामायणाच्या 40,000 ओव्या त्या आपण कधी वाचणार. इतकं वाङ्मय विपुल आहे. त्याच्यामुळं आणि आताचा जो जमाना आहे तो कसा आहे, म्हणजे आमचे वैकुंठवासी आदरणीय तुळशीदास महाराज नामदास 6-6 तास कीर्तनं त्यांची चालायची. म्हणजे पूर्वी तशी चालायची, 4 तासाची सगळी कीर्तनं असायची. आता 2 तासाच्या वर गेलं तर माणसांना जराही जमत नाही. पण महाराज हा विषय 2 तासाचा राहिला नाही. आता हा विषय 30 सेकंदाचा आलेला. 30 सेकंदामध्ये माणसांचे स्टेटस बदलतात.
या 30 सेकंदामध्ये समाजाला काय सांगायचंय इथपर्यंत. म्हणजे मागच्या काळामध्ये आम्ही ज्यावेळेला 10वी-12वीच्या परीक्षेला बसायचो त्यावेळेला गाईड हा पद्धत जवळजवळ संपत आली होती. त्यावेळेस निघालं होतं 21 अपेक्षित. 21 अपेक्षितच्या पुढे आलं होतं पॉकेट स्टडी. तसं 9वा-12वा अध्यायापर्यंत आपण आता आलोय. तरी ज्ञानोबारांनी त्याच काळात हरिपाठ काढून ठेवलाय. त्यांनाही माहित होतं हे काही बाकीचं वाचायला जाणार नाही. पण तरी सुद्धा मुळामध्ये हे सगळे जे प्रश्न निर्माण होत आहेत का नाही महाराज, हे आपल्या वाङ्मयाचा अभ्यास न करण्यानंच हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आज अनेक प्रकारचे जे काही फेक नॅरेटिव्ह, ज्याला मराठीमध्ये विमर्श असं म्हणतात, हे सगळे निर्माण होण्याचं कारण एक आहे की आम्हाला अनेक लोक सांगतात की तुम्ही याच्यावरच लिहा, त्याच्यावरच लिहा, याच्यावरच लिहा. अरे कशावरच लिहायचं. पण मुळामध्ये असं आहे की आपल्या सामान्यातल्या सामान्य वारकऱ्याला ज्या वेळेला आपण काय झालं, आपण फक्त महाराज पारायणावर पारायण करत चाललो. माझी 108 पारायणे झाली, माझी 200 पारायणे झाली, आपण पारायणांच्या संख्या वाढवल्या. पण महाराजांनी मगाशी सांगितलं, नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. आम्हाला अनुभवाला काय आलं हे आम्ही पाहिलं नाही. मग हे अनुभवाला येण्याकरता आम्ही दररोजच्या नित्यक्रमामध्ये काही जर घेतलं तर मग आम्हाला हे एका दिवशी सगळं 7 दिवसात सगळं वाचून होणार नाही. मग सकाळी आपण ज्या वेळेला उठतो, लोक 5 वेळाला देवाची प्रार्थना करतात म्हणून आपण त्यांना नावं ठेवण्याची, लोकांच्या अनेक गोष्टी आपण घेतल्याच ना. मग काही चांगल्या गोष्टी आपण दिवसातून 5 वेळाला आपलं काम करत असताना, दळिता कंडिता तुझं गायीने मी अनंत, आपलं काम करत असताना आपण 5 वेळेला या गोष्टी करू शकतो. काय करू शकतो? आमच्या तरुण पिढीला सांगण्यासारखी गोष्ट आहे. सकाळी उठल्या उठल्या तुम्ही अंथरुणावर असता, आपल्याला बेड टी माहीत झाला, पण हात फक्त आपल्याला हात कुठने विकत आणायचे का सकाळी सकाळी, का असं 1 तासाने हात फुटतात असं नाही आहे ना. सकाळी हात उठल्या उठल्या आपल्याकडे संस्कार आहे ना, कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम. संपली ना, पहिल्या दिवसाची सुरुवात संपली, पहिली प्रार्थना संपली. पण आमचं कसं आहे, आता सकाळी उठलो, कराग्रे वसते मोबाईल, कर मध्ये व्हॉट्सअपम, कर मुले गे तू फेसबुकम, प्रभाते स्टेटस दर्शनम. स्टेटस सकाळचं अपलोड केल्याशिवाय आमच्या दिवसाची सुरुवात होत नाही. मग या पद्धतीनं आपण पुढे जाऊन उपयोग नाही. भगवंताच्या नामोपासनाची सुरुवात आपल्याला सकाळच्या प्रार्थनेपासून आपण करणं गरजेचं आहे. आंघोळ करत असताना दुसरी उपासना होते, गंगेचे व यमुनेचे व वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा. किती तुम्हाला सोपा परमार्थ नेमका करून द्यायचा किती संतांनी. अहो चंद्रभागेत स्नान सुद्धा करू नका, अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. त्याच्यात लाईव्ह डोळा देखलिया तरी काय अंडा अडकत आहे. पण कमीत कमी आपल्याकडे संस्कार काय आहे त्याचं स्मरण घडलं पाहिजे. गंगेच्या वे यमुनेच्या व तुम्ही आंघोळ करताना म्हणा, जेवण करायला दुपारी बसला म्हणा ना, त्यावेळेला तुम्ही तुमचं काय म्हणायचंय, केशवा माधवा गोविंदा गोपाळा, जेवी तुबा कृपाळा पांडुरंगा वदनी कवळ म्हणा. झाली तिसरी उपासना. संध्याकाळी शुभं करोती आहे देवाला लावताना. झोपताना एकदा एखादा ग्रंथ, झोप म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून मानसोपचार तज्ञांकडे जर आपण गेला, मला झोप लागत नाही म्हणून, तर गोळी देण्याच्या अगोदर एक ते उपाय सांगतात की गोळी खाऊन झोप लागेल तुम्हाला, पण गोळीची सवय जर तुम्हाला मोडायची असेल तर मेंदू थकतो कशामुळं. कधीही तुम्ही गोष्ट लक्षात घ्या, कोणताही एखादं पुस्तक वाचायला घेतलं की झोप लागते. फक्त कीर्तन प्रवचनात लागते असं नाही, पुस्तक वाचायला घेतलं की झोप लागते. मग संध्याकाळी 2-3 पानं वाचण्याचा नियम ठेवा. मग तीच ज्ञानेश्वरी गाथा भागवतापैकी ठेवा. झाले ना 5 दिवसाची, 5 वेळेला तुमचंही झालं ना. काय याच्यामध्ये वेगळं आहे? या पद्धतीचं जर आपण थोडंसं आपल्या नवीन तरुणांना या गोष्टी सांगू शकलो तर मग ही तरुण मंडळींना आपल्याला वेगळं प्रबोधन करण्याची, ते सेकंदाच्या प्रबोधनाची आवश्यकता भासणार नाही. त्यांच्याजवळ त्या पद्धतीचं विपुल संतांचं वाङ्मय पोचण्याची शक्यता आहे.
सर्व धर्म समभावाचा विषय आला, ती जी गोष्ट गुरुवारी साखरे महाराजांनी मागेही सांगून ठेवलेली आहे की सर्व धर्म समभाव हा विषय अशक्य आहे. मग शक्य काय आहे? तर सर्व धर्म ममभाव हा विषय शक्य आहे. परस्पर धर्माच्या विषयी तुम्हाला मत वाचणं हे शक्य आहे. सगळे धर्म सम होत नसतात. घोडा आणि गाढव सम नाही ना होणार. प्रत्येकाला देवाने ज्या त्या धर्मामध्ये ज्या त्या पद्धतीने घातलेल्या, कुठल्या धर्मात आपण आलो, कुठल्या जातीत जन्माला आलो, कशात आलो हे आपल्या हातामध्ये नाही. पण जिथं जन्माला आल्यानंतर सुद्धा परस्परे आपला जो मैत्रभाव असला पाहिजे, फक्त तो समोरच्यांचाही मैत्रभाव असला पाहिजे. आपलं आचरण कमीत कमी, आणि मुळात भारतीय संस्कृतीच असं आहे की जगातल्या अनेकांनी आपल्यावर आक्रमण केलेले आहेत, आपण कुणावर आक्रमण केलेलं नाही, हा आपला मुळाचा संस्कार आहे. तर त्याच्याकरता सर्व धर्म ममभाव ही गोष्ट शक्य आहे, आणि ही प्रकर्षणं आपल्या युवकांच्या पुढं आपण मांडली गेली पाहिजे. शैक्षणिक स्तरावरती महाराजांनी तेच बीजभाषणामध्ये मांडलं की डार्विन वगैरे जे काही सिद्धांत आहे, तर बराच वेळा बघा, आता मी जर या विषयावर काही बोललो, माझी ही क्लिप तयार झाली, तर लगेच एक बातमी लागते, ब्रेकिंग न्यूज, डार्विनवरती यांचं वादग्रस्त वक्तव्य. आता म्हणजे डार्विन म्हणजे जसं काही ज्ञानोबा तुकोबरापेक्षा मोठा आहे. जर तुम्ही विचारांचा हा विषय आहे, विचारांची लढाई आहे, आणि ती विचारांनीच ही करायची असं जर म्हणत असाल, तर मग तुम्हाला एखाद्या विषयाचं जर खंडन केलं, ते तर्कशुद्ध केलेलं असेल, तर तो विचार समाजानं स्वीकारला पाहिजे, किंवा त्याला तुमचा प्रतिवाद तुम्ही त्या पद्धतीनं केला पाहिजे. मात्र वितंडवाद निर्माण करण्याची जी पद्धत अलीकडे सगळीकडे सुरू झालेली आहे, पण वितंडवाद करणाऱ्यांच्या अंगलट ज्या वेळेला तो वितंडवाद येतो, त्यावेळेला त्यांना विचारांची आठवण येते पुन्हा. हे सगळीकडे दुर्दैवाचं सगळं प्रकरण सुरू आहे. तर आमच्या शालेय शिक्षणामध्ये सुद्धा ज्या वेळेला संत वाङ्मय आणि जे काही आमच्या ह्या सैद्धांतिक गोष्टींची सगळी प्रक्रिया सुरू होईल, नेमकं मानवाचा जन्म कशा पद्धतीनं होतो, ही जनकीय रचनांची भाषा नेमकी परिभाषा काय आहे, कशा पद्धतीची ती रचना आहे, आपल्या वाङ्मयामध्ये ज्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, ह्या कुठंतरी विद्यापीठ स्तरावर असतील, शालेय स्तरावर असतील, ह्या पद्धतीनं मांडल्या जाणार नाहीत. तोपर्यंत आपण प्रत्येक गोष्टीचे फेक नॅरेटिव्हचे फक्त लेख लिहून उपयोग होणार नाही. हे मुळापासून आपल्याला गेलं पाहिजे, त्याच्यामध्ये चर्चा केली गेली पाहिजे. हाच महाराजांच्या बीजभाषणाचा त्या ठिकाणी उद्देश होता की दिवसभरामध्ये चालणारी जी काही या ठिकाणची चर्चासत्र आहेत, त्या चर्चासत्रामध्ये अनेक पद्धतीनं चांगले विचार मांडले जावेत. डेक्कन कॉलेजच्या डिक्शनरीचाही विषय या ठिकाणी झाला. 1.5 कोटी शब्द, कितवा खंड झाला तुकाराम? 38 खंड आतापर्यंत झालेले आहेत तयार. तर आपल्याकडं म्हणजे आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, हे तुकोबरांनी काही विनाकारण म्हटलेलं नाही. बलोपासना केली पाहिजे, हे महाराजांचं मनोगत व्यक्त होतं मगाशी. हा योगही विषय झाला त्या निमित्तानं. अल्ला देवेचाही विषय आता सगळीकडे तो चालूच आहे, सगळ्यांना तो ज्ञात आहे. समोर आलेला श्रोता कोण आहे, त्याला केलेला तुकोबरांचा तो उद्देश आहे, तो त्यांनी फक्त घ्यायचा आहे. तुकोबरांनी असं म्हटलेलं नाही की अल्ला देवे, अल्लानं सगळं हे जग निर्माण केलं, हे तुकोबरांचं मनोगत नाही. समोर आलेला जो त्यांचा साधक आहे, तो त्या पद्धतीचा आहे, त्याला तुकोबरांनी केलेला उपदेश आहे. मात्र आपल्याला कसं आहे, आपल्या सोयीचं फक्त घ्यायचं आणि तो लेबल चिटकवायचं, ते कोणाला? तुकोबरावांना. मग तुकोबराय माझा ह्या सचिनजी सगळ्यांना प्रश्न आहे. अनेक पुरोगामी मंडळींना तुकोबराय फार आवडतात, फार आवडतात. तुकोबराय आणि शिवाजी महाराज हे सध्या हॉटस्पॉट विषय आहेत. आणि हे दोघं कुणी, ज्याला वैयक्तिकरित्या आवडत नसतील त्याची मुलाखत घेतली तरी तो सांगणार यांच्याशिवाय मला कोणीच आवडत नाही. म्हणजे त्यांच्या विरुद्ध बोलणंही शक्य नाही, अशा पद्धतीचे तेवढे प्रिय असणारेही ते विषय आहेत. मात्र गंमत अशी आहे की आम्हाला फक्त त्यांची सोयीची प्रमाण ही फक्त घ्यायची आहेत. तुकोबरांनी खरा उपदेश पुरोगाम्यांना खरोखर तुकोबराय आवडतात का नाही, हे बोर्ड ज्यांनी लावलेत ना तुकोबरांच्या प्रमाणाचे, त्यांना खरोखर तुकोबराय आवडतात ना, शिवाजी महाराज आवडतात ना. मग तुकोबरांनी शिवाजी महाराजांना केलेला उपदेश काय आहे?
कंठी मिरवा कृष्ण तुळसी व्रत करा एकादशी. ते आमची योग्यता नाही माळ घालायची. मग कशी योग्यता तुकाराम महाराजांवर बोलायची बरी आहे. अनेक पुरोगाम्यांना मी हा प्रश्न केला सचिन, तुम्हाला इतकी तुकोबाराय आवडतात ना, आता माळ घातली म्हणजे तू तुकोबाराय होतो असाही प्रकार नाही. त्याच्यामध्ये पुढे उपासनेचा विषय आहे, पण त्याच्यावरचा पर्याय त्यांनी शोधून काढला. कोणता अभंग शोधलाय? तो अगदी संमेलनाच्या अध्यक्षांनी सुद्धा तो दिल्लीमध्ये सांगितला. वाचेचा रसाळ अंतरीचा निर्मळ, अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याचे गळामाळ असो नसो. आता अंतरीचा निर्मळ तर या लोकांची शक्यता म्हणजे आता मी माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे की किती अंतरीचे निर्मळ आहे. कदाचित अभिनय दृष्ट्या वाचेचे रसाळ असतील, पण अंतरीचा निर्मळ ही गोष्ट सोपी नाही. लक्षात ठेवा, अंतरीचा निर्मळपणा हा मलविक्षेपादी दोष दूर झाल्याशिवाय होत नाही, आणि मलविक्षेपादी दोष हे साधनेच्या शिवाय दूर होत नाहीत. आणि ही जन्मोजन्मीची साधना करावी लागते. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. भगवंताचं नाव जिभेवरती येण्यासाठी सुद्धा अनंत जन्माची साधना लागते. त्याच्याकरता आपल्या सोयीची प्रमाणे जी काही लोक घेतात का नाही, त्या लोकांवरती थोडंसं हे कधी आलं पाहिजे मला हे सांगा. मी जे काही हे तुम्हाला बोलतोय हे गाथा ज्ञानेश्वरी भागवताच्या बाहेरचं नाही. हे सगळे प्रश्न निर्माण होतात ते एकाच कारणामुळे की आपण फक्त सुविचार लिहितो, वाचाल तर वाचाल. मी सकल वारकरी संप्रदायाला किंवा लहानापासून ज्येष्ठापर्यंत सगळ्या वारकऱ्यांना एकच विनंती करतोय की काहीच बाकीची चिंता करू नका. मगाशी विवाहपुह झाला की कसं होईल काय होईल संप्रदायाचं, यावत चंद्र दिवाकर हा संप्रदाय चालणारच आहे, पण तोच सुविचार तुम्हाला सांगतो. फक्त अलीकडे संत वाङ्मय हा शब्द जोडतो. वाचाल तर वाचाल, संत वाङ्मय वाचाल तर वाचाल. कारण वारकरी संप्रदाय वाचवण्याची जर आपल्याला काळजी असेल तर काहीच प्रयत्न करू नका, फक्त संत वाङ्मय नीट लक्षपूर्वक वाचा. कळत नसेल तर अर्थसहित वाचा. अगदी सोपी पद्धत म्हणजे कीर्तनामधून आपल्या सगळ्या लोकांना हे सांगायला हरकत नाही की बराच वेळेला मगाशी विषय झाला की कीर्तनामध्ये ऐकणारा समाज हा 60-65 वर्षाच्या पुढचा आहे, 50 वर्षाच्या पुढचा आहे. तरुण पिढी कीर्तन प्रवचनाला येत नाही. मग त्यांना वाचण्यासाठी जर प्रवृत्त करायचं असेल तर मग वयस्कर माणसांनी जावा सप्ताहाला तुम्ही, पण सप्ताहातून घरी गेल्यानंतर जाताना एखादा ग्रंथ माझ्या दुकानातून नव्हे कुठल्या तरी इतर दुकानातून घरी घेऊन गेल्यानंतर आपल्या मुलाला, सुनेला, नातवंडांना बसून मला दिसायला कमी झालं, मला एवढं पान वाचून दाखव असं म्हटल्यानंतर 2 फायद्यात एक तुम्हालाही श्रवण घडेल आणि त्या मुलाचंही वाचन होईल. या पद्धतीनं तरी गोड बोलून त्यांच्याकडून वाचन करून घेण्याची सवय आपण सगळ्यांनी केली गेली पाहिजे. तर भविष्यातले जे विमर्श आहेत ते आपण खोडले जाऊ शकू. आदरणीय राणा महाराजांनी फार मनोगत योग्य आणि एकाच भाषेत व्यक्त केलं. तेच सार मी तुम्हाला सांगतो की राणा महाराज म्हणाले की समाजाची ही चूक अशी आहे की समाजाला विद्वान नको आहेत, विदूषक हवेत. तर मुळामध्ये असं आहे की समाज हा घडवण्याचं काम कीर्तन प्रवचनकारांचं आहे. जरी मधल्या काळामध्ये याच्यामध्ये काही थोडीशी प्रदूषण निर्माण झालं असेल तरी अभ्यासोनी प्रगटावे या न्यायानं जर कीर्तन प्रवचनकारांनी ठरवलं तर अजूनही आपण समाज वेगळ्या पद्धतीनं त्याला अभ्यासाची आणि चांगल्या चिंतनाची गोडी लावू शकतो. आदरणीय चौरे महाराज कृष्णा महाराजांनी वारीची जी काही 2 विषय दिलेले होते या ठिकाणी कृष्णा महाराज आणि आदरणीय अण्णा की वारी आमच्या पिढीची, त्याच्यामध्ये त्या वारीमध्ये काय काय बदल झाले हे कृष्णा महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं. की पूर्वी वही पेन होते, रेकॉर्डर त्याच्यानंतर आले, त्याच्यानंतर व्हिडिओ आलं, लाईट व्यवस्थेमधले झालेले बदल असतील, आणि आज ज्या पद्धतीने सगळी वारी ही रीलच्या माध्यमातून आपल्याला घरोघरी या ठिकाणी पाहायला मिळते. इथपर्यंतच ते वारीचं संपूर्ण व्याख्यान आदरणीय चौरे महाराजांनी त्या ठिकाणी मांडलं. आणि त्यांनी सूचना जी सांगितली
अर्जुन महाराजांनी सांगितलं की बाबा त्यांनी तरुणांना केलेलं एक महत्त्वाचं सांगितलं, म्हणजे एक डोकं आणि अंतःकरण घेऊन फक्त वारीत या, बाकीची साधनांची सगळी सोय तुमची वारीमध्ये होईल. एक तरुणांसाठी एक चांगला संदेश कृष्ण महाराजांनी त्या ठिकाणी दिला. आणि आदरणीय अण्णांचं मनोगत म्हणजे मला वाटतं अण्णांनी केलेल्या मनोगतामध्ये मीच त्यावेळेला त्यांच्याबरोबर वारी करतो का काही असं मला वाटलं. म्हणजे चित्र उभा करणं जसं आपण म्हणतो, कारण आम्ही उन्हाळ्या सुट्टीच्या काळामध्ये पूर्वी ही काही सगळे टी व्ही यूट्यूब वगैरे कुठली साधनं त्यावेळेला नव्हती, तर ग्रंथांची कथासार आम्ही वाचायचो. त्यावेळेला समोर असं चित्र उभं राहायचं. आज ह्या सगळ्या किती टी व्ही सिरियल्स किंवा चित्रपट निर्माण झाले तरी ते चित्र जे निर्माण होत होतं ते हे पाहून होत नाही. तसं अण्णांनी त्यांच्या व्याख्यानातून जे वारीचं चित्र त्या काळातलं उभा केलं 1981 पासून ते 2005 पर्यंत, त्याच्यामध्ये अगदी इंजेक्शनपासून, म्हणजे कॉलराचं इंजेक्शन आम्हालाही शाळेमध्ये यायचं बरं का त्यावेळेला, फक्त म्हणजे वारकऱ्यांनाच टोचत नव्हते अण्णा. शाळेतनं आम्ही बऱ्याच वेळेला पळून यायचो ते कॉलराचं इंजेक्शन देतात म्हणून. आम्ही अनेक वेळेला पंढरपुरात असून दंड सुजवून घेतलेले आहेत वारकऱ्यांसाठी, म्हणजे सुजवलेत असं नाही. तर वळकोटी बांधण्याचा विषय असेल, आता वळकोटी म्हणजे आता तर सगळी आता ऑनलाईन तुम्हाला मिळायला लागली वळकोटी. वळकोटी तयार करणं हा विषय राहिला नाही आता. तळावरच्या कीर्तनांचा विषय असेल, बोधेबाबांच्या संगतीमध्ये केलेली वारी असेल, बोधेबाबांकडे एक अख्खा चातुर्मास मी त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. आणि अण्णांचं एक महत्त्वाचं वाक्य म्हणजे फार मला त्यातलं आवडलं, कीर्तनकारांचं ऐकू जरी नाही आलं, म्हणजे वास्कर फडावर तर अजून सुद्धा माईकची व्यवस्था नाही आहे, तर तिथं आदरणीय दादांच्या मुखातून मी एक वाक्य ऐकलं होतं की दादा असे म्हणायचे की तुम्हाला ऐकू येतं नाही ऐकते विषय नाही, पण ऐकण्यासाठी काय करा तर देहाचे कान करून ऐका. ते एका वेळेस कीर्तनकारांचं ऐकू नाही आलं तरी अण्णांचं म्हणणं होतं की टाळाच्या आवाजानं सुद्धा मोक्ष मिळतो, ही वारकऱ्यांची श्रद्धा. म्हणजे फक्त ज्या वेळेला भजन सुरू झालं, टाळ कानावर पडला, तर त्या तल्लीनतेमध्ये सुद्धा एकही वारकरी त्या कीर्तनातून उठत नव्हता. आणि आजही तुम्हाला ही पद्धत पाहिजे असेल तर तुम्ही पंढरपूरच्या महिना वारीला या, किंवा महिन्याच्या वारीला किंवा मोठ्या वारीला सुद्धा वास्कर फडावरती जावा, किंवा खालच्या कुठल्याही चंद्रभागेच्या वाळवंटात फडावर जावा. अजूनही तिथं माईकची पद्धत नाही आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला वारीची म्हणजे एक सगळ्या कीर्तनकारांनी प्रसिद्ध केलेले वाक्य आहे तसं ते आता, की परमार्थामध्ये व्यवस्थेला महत्त्व नाही तर अवस्थेला महत्त्व आहे. तर हेच आदरणीय अण्णांच्या संपूर्ण मनोगताचं सार होतं की त्या काळामध्ये व्यवस्था कोणती नव्हती, मात्र वारकऱ्यांमध्ये अवस्था होती. पण अण्णा आता व्यवस्था सगळी झाली पण अवस्थावान किती राहिले, हा एक म्हणजे खरोखर मुद्द्याचा आणि चर्चेचा विषय आहे. मात्र ज्ञानोबा आहे तुकोबा आहे हे सगळं घडवून आणतील ही खात्री आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक पंथामध्ये एक प्रतिकूल काळ येत असतो, पण त्या प्रतिकूल काळानंतर जसं एखाद्या झाडाचं ज्या वेळेला चैत्र महिन्याच्या अगोदर सगळी पानगळती होते, परंतु नवीन पालवी फुटते, तसं निश्चितच ज्ञानोबा तुकोबा नामदेवरायांच्या कृपेनं वारकरी संप्रदायाला एक नवी पालवी त्या ठिकाणी नक्की फुटणार आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीतील अण्णांनी तो हा विषय सांगितला 200 विनोदाचा. म्हणजे मी हे मुद्दाम गोषवारा कशासाठी देतो, दिवसभर जी मोजकी लोक माझ्यासारखी होते त्यांनी काय काय ऐकलं ते कमीत कमी रिपीट व्हावं आता, कारण पुन्हा आता मला काही वेळेचं बंधन नाही आहे, कारण पुढचं याच्यानंतर सत्र नाही आहे. त्याच्यामुळे आहे तोपर्यंत काय माझ्यासमोर तर तुम्ही उठून जाणार नाही आहे. उठून तुम्ही जायच्यात मी तसं संपवतो. पण 200 विनोदाचा अण्णांनी विषय सांगितला. 200 विनोद माझ्या कीर्तनामध्ये नवे आहेत. नवे अण्णा असंही सांगणारे लोक आहेत की आता मी कोणत्या गाण्यावरती कोणती गाणी नवीन बसवलीत हेही सांगतात माणसं फोनवर. या नवीन गाणी आपल्या आहेत ह्याच्यामध्ये महाराज काय आहेत, आता यूट्यूब अगोदर लिंक पाठवायला सांगतात. आम्हालाही बरेच जण सांगतात, म्हणून आम्ही सांगतो आम्ही लिंक मधले वारकरी नाही आहे. आमची लिंक सहजासहजी जुळणार नाही. मिसिंग लिंक म्हणावं तर आम्हाला.
तर ज्ञानेश्वरीतील विनोद म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की सकाळी नित्यनेम करत असताना मी अचानक मधूनच हसायला लागतो त्यावेळेला आमच्या आईसाहेबांच्या लक्षात येते की याला काहीतरी चालू विषयाच्या अनुषंगानं काहीतरी दिसलेलं दिसतं. तो विषय तुम्हाला आता कसा आहे तो सांगतो, फक्त पुढे जातो. परवा काय झालं, सहज मी आदल्या दिवशी एक विषय असा झाला की एक महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर एक जाणते राजे आहेत, तर त्यांनी संप्रदायाचे विषय आणि तुकोबऱ्यांचे विषयी वक्तव्य केलं की सदैव वैकुंठ गमन वगैरे हे विषय काही पटण्यासारखे नाही आहेत. नाही बघा, माणसं प्रत्येक क्षेत्रामध्ये हे त्याच्या क्षेत्रामध्ये श्रेष्ठ असतात. गुरुवारी चैतन्य महाराजांनी परवा फार सुंदर वाक्य सांगितलं. 2 शब्दामध्ये भगवद्गीता महाराज म्हटले, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. या 2च नांदेडला महाराजांची प्रवचन माला झाली. या 2 शब्दामध्ये गीता संपली. काय आहे? क्षेत्रे क्षेत्रे धर्मम कुरु. हाच एवढाच उपदेश भगवंताला करायचा आहे. तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात आहेत ना, तिथं तुमचा धर्म पाळा. त्या क्षेत्रातला तुमचा सर्वोत्तम धर्म पाळा. नका तुम्ही खोडबोड करू प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्यालाच कळतं म्हणून. तसं पाहायला गेलं तर आम्हाला अनेक क्षेत्रावरती बोलता येत. आज सचिन महाराज असतील किंवा तुकाराम असतील, चिन्मय महाराज, पराग महाराज, आम्ही अनेक जण हे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो. अनेक विषय येतात समोर, प्रत्येकावर आपण बोललं पाहिजे असं. त्याही पुढे जाऊन प्रखर भाषेत सांगू का, गोड भाषेत सांगून झालं. तुकोबराय मुळामध्ये असं म्हणतात, कुंकवाची ठेवाठेवी बोडक्या देवी कशाला. बोडकेनं कुंकवाची उठाठेव करायची नाही, हा काही कुणावरती केलेला आक्षेप नाही. पण मुळामध्ये ज्यांना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्यांनी त्याच्यावरती चर्चा केली पाहिजे. आदल्या दिवशी हा विषय कानावर आला. मला एका मुंबईतल्या संपादकांचा फोन आला की तुमची त्याच्यावरती प्रतिक्रिया कळवा. त्यानुसार काय असेल 2-3 वाक्यामध्ये, संप्रदायाचं तत्वज्ञान हे सगळ्यांना पूर्ण उरणार आहे. प्रसिद्ध सकाळी महाराजांनी सांगितलं त्या पद्धतीनं प्रसिद्धी करता अनेक वक्तव्य केली जातात, त्याचाच हा भाग आहे. अशी त्रुटक प्रतिक्रिया द्यायला पाहिजे. वास्तविक पाहता या सगळ्यांपासून मला अण्णा फार दूर पडावं असं वाटतं. नको वाटतं हे सगळं, म्हणजे विनाकारण प्रतिक्रिया अमुक तमुक या भानगडीपेक्षा आपल्या घरामध्ये बंद दाराच्या गाथा ज्ञानेश्वरी वाचावी हे सगळ्यात चांगलं आहे. कारण टीव्ही चॅनलच्या चर्चेत जाऊन मोक्ष मिळणार आहे का? म्हणजे अनेकांना असं वाटत असेल की महाराज तुम्हाला प्रसिद्धी मिळाली. महाराज, उलट प्रसिद्धी मिळाली म्हणजे आणखीन जास्त वाईट वाटतं की ही प्रसिद्धी सोपी नाही. मग ती प्रसिद्धी जर मग ते चिरंजीव पदामध्ये आलेलं सगळं नेमकं प्रसिद्धीच्या मागे गेल्यानंतर काय काय होतं, हे लचन पाठीमागं लावून घेण्यापेक्षा आपण लहानपण देगा देवा जेवढा असेल तेवढं वारकऱ्याला बरं वाटतं. ते नित्यनेम करताना तो विषय लक्षात आला होता, याच्यावर काही आपण लेखन करावं. तर गुरुकृपा, ज्ञानोबरायांची कृपा बघा. ओव्यासमोर काय आल्या अण्णा. मी अगोदरच क्षमा मागतो, कदाचित मी चुकत असेल, पण माझ्यासमोर आलेल्या ओव्या फक्त आपल्या समोर ठेवतो की अशी वक्तव्य ज्या वेळेला कधी येतात. मध्येही काही प्रकरणं झाली, ती वारी 2-3 महिने आहे त्यावेळेलाच झाली. आता ही वक्तव्य होत आहेत, वारी तोंडावर आली कीच अशी वक्तव्य होतात, एरवी होत नाही. आणि प्रकर्षण आषाढी आल्यानंतरच होतात. सगळ्यांच्या दृष्टीनं, राज्यकर्त्यांच्या सगळ्याच्या दृष्टीनं वारी फक्त आषाढीच आहे. मग ते प्रशासकीय हालचाली असेल, वारकऱ्यांचे प्रश्न असतील, सगळ्याच्या दृष्टीनं फक्त आषाढी, बाकीची इतर कोणत्या वाऱ्या नाहीत. प्रकर्षण आषाढी आली, सोहळा जवळ आला की असे विषय येतात. ज्ञानोबर असं म्हणतात, पै द्राक्ष रसा आम्र रसा, पै द्राक्ष रसा आम्र रसा, वेळे तोंड सडे वायसा, का डोळे फुटती दिवसा डुडुळाचे. ज्या वेळेला आंब्याचे दिवस येतात, द्राक्षाचे दिवस येतात, त्या वेळेला कावळ्याचं तोंड सडलेलं असतं आणि दिवसाच्या वेळेला घोबडाचे डोळे फुटलेले असतात. या 2 गोष्टीचा योगायोग जर आला
तो योगायोग मानावा, माझा विषय मानू नये. ज्ञानोबा असं म्हणतात, तैसा कल्याण काळूप आहे. वारी ही कल्याणाचा काळ आहे संप्रदायाच्या किंवा सर्वसामान्याच्या. तैसा कल्याण काळूप आहे, ते तया ते आळसू खाये, ना प्रमादे तरी होये तो म्हणे तैसे. जेवीची सागराच्या पोटी जळे अखंड आगीटी, तैसा विषादू आहे गाठी जीवाची येतो. लेंडोरा आगी धुमावती, का आपाना अंगी दुर्गंधी, तैसा जो जीवितावधी विषादे केला. शेवटचं फार महत्वाचं तुम्हाला सांगतो. ही शेवटची ओवी फार सुंदर, गोड आणि अतिशय चिंतनीय आहे. लेंड्या असतात. लेंड्या कुणाला माहित आहेत? आता काय आपल्याला सगळी शौचालय व्यवस्था आल्यामुळं किंवा गोठे वगैरे काही राहिलेच नाही. शेळ्याच्या लेंड्या असतात. त्या लेंड्या जर पेटवायचा प्रयत्न केला तर त्याच्यातून फक्त दूरच निघतो, त्या पेटत नाहीत. आग तर तुम्ही पिला का नाही? समजा आता मगाशी शिरा कुठला होता? पायनॅपलचा होता, किंवा आणखी त्याच्यात कुठली सुगंध द्रव्य जरी घातली तरी अपान वायू जो आहे तो सुगंधी येईल का? येणार नाही. तसं ज्यांच्या पोटामध्येच मुळामध्ये मळ भरलेला आहे त्यांना वारी आली काय आणि आणखी काय आलं काय, त्यांच्या मुखातून चांगलं काही निघणार नाही. लक्षात ठेवा, तुकोबराय तुम्हाला जर काही तुकोबरायांचं घ्यायचं असेल, बाकीच्या कुठल्या गोष्टी घेऊ नका. संतांनी तुम्हाला वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणजे पर्यावरण शिकवलं, अंधश्रद्धा निर्मूलन शिकवलं, सगळ्या गोष्टी असतील, पण मुळामध्ये असं आहे, संतांनी आम्हाला काय शिकवलं? वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधला, विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम घ्यावे. करा ना तुम्ही राज्यकर्ते म्हणून, अनुभवी पुरुष म्हणून तुम्ही समाजानं टाळ दिंडी हाती घेऊन नाचा म्हणा ना, स्वतः नाचा. कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही गीत रामायण ऐकलेलं तुम्हाला चालतं, आणि वारी आले की तुम्हाला राम म्हणायला अवघड वाटतं. अशा पद्धतीची ज्या काही भूमिका आहेत दुटप्पी, त्याच्यामुळे समाजाचं वाटोळ होणार आहे. या सर्व महानुभावांना विनंती आहे की अशा पद्धतीचं समाजाचं वाटोळ न करता, ज्या ज्ञानोबा तुकोबारांनी समाजाच्या उद्धाराकरता काम केलं त्यांची वाट आपण विनाकारण अडवण्याचा प्रयत्न करू नये. अण्णांच्या या भूमिकेनंतर शेवटचं सत्र झालं ते म्हणजे त्यानंतर देहूकर महाराजांनी आषाढी कार्तिकी नियमांची वारी, आणि वारी काही मिळवण्यासाठी नव्हे किंवा वारी अहंकार कसा घालवते या पद्धतीचं आपलं मनोगत व्यक्त केलं. पूर्वी आषाढी वारी, कार्तिकी वारी ही नियमाची वारकऱ्यांची वारी, आणि परंपरांनी संप्रदायाला महिन्याच्या वारीची कशा पद्धतीचे नियम घालून दिले. दशमी, एकादशी, द्वादशी, म्हणजे दशमी व्रताचा आरंभ. म्हणजे आपल्याला अनेक जणांना माहीत आहे की दोंडोपंत दादाचे फडाचे आमचे पाईक सुद्धा आदरणीय महाराज आहेत, निवृत्ती महाराज, की दशमीचं चंद्रभागेचं स्नान घडावं ही दोंडोपंत दादांच्या चरित्रातली कथा आहे. की दशमीचं स्नान माझं चुकेल म्हणून स्वतंत्र रेल्वे करून दोंडोपंत दादा पंढरपूरला आले होते. म्हणजे रेल्वे पहिली गेली तर त्या काळामध्ये ते म्हटले एक स्वतंत्र मला रेल्वे पाहिजे असेल तर काय करावं लागेल. त्याने सांगितले एवढे पैसे. दादा फिरस्तीलाच होते, बंडीमध्ये हात घातला, ह्याचे पैसे काढले, समोर ठेवले. स्वतंत्र रेल्वे करून दादा पंढरपूरला आले. ते कशासाठी? दशमीच्या स्नानासाठी. ही वारकऱ्यांची निष्ठा आहे, आणि ही निष्ठा फड परंपराने जपली. लक्षात ठेवा, आज वारकरी संप्रदायामध्ये मी अत्यंत अभिमानानं आणि छाती टोकून सांगतो, जर कुठली संकट येत असतील तर ती संकट येण्याचं कारण असं आहे की आपण वारकरी म्हणून बऱ्याच वेळेला मनोमार्गानं चाललेलो आहोत. मला वाटतं वारी अशी केली पाहिजे, मला वाटतं ज्ञानेश्वरी असा म्हणजे आता महाराजांनी सांगितलं की मला काय वाटतं हे उपयोगाचं नाही आहे. मला काय वाटतं ह्या अभंगाचा अर्थ असा उपयोगाचा नाही आहे. ज्ञानोबा तुकोबारांना काय वाटतं हा विषय महत्त्वाचा आहे. त्या पद्धतीनं जर आपण गेलो मनोमार्गानं न जाता तर आपल्याला निश्चितच, आणि ते सगळं संप्रदायाची जी चौकट आहे ती आमच्या फड परंपरांनी बांधलेली आहे. आणि वारकरी संप्रदाय जर आपल्याला पुढं शाबूत ठेवायचा असेल, आपण वारकरी म्हणून कुठेतरी जोडले गेलेलो असलं पाहिजे. असं मागही आपण एका कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं
की आपल्याला लग्न जमवायचं असेल तर आपली सगळे बायोडाटा विचारला जातो, नोकरी विचारायची असेल तर संपूर्ण बायोडाटा आपलं ज्याला काय CV म्हणतो तो विचारला जातो. तसं कीर्तनकारांचं सुद्धा CV विचारण्याची पूर्वी पद्धत होती. तो CV म्हणजे गुरुपरंपरा. आणि आता इकडं सुरू असं झालंय की गुरुपरंपराच मानायची नाही. गुरुपरंपरेचा काय संबंध आहे? तर असं नाही, ज्ञानोबारायांपासून सगळ्यांनी म्हणजे गुरुपरंपरेचं महत्त्व विशद केलेलं आहे. वारकऱ्यांना गुरुपरंपरेचं वेगळं महत्त्व सांगण्याची त्या ठिकाणी आवश्यकता नाही. त्यानंतरच्या सत्रामध्ये शेवटच्या सत्राकडे मी येतो गोषवारा सांगत असताना, आणि माझं एक 10 मिनिटामध्ये मनोगत व्यक्त संपवतो. कदाचित पराग महाराज म्हटले 15 मिनिटं घ्या, तर काय हरकत नाही, 5 मिनिटामध्ये संपवतो. आदरणीय त्याच्यानंतर उल्हास महाराजांनी वारकरी पंथाचा इतिहास मामाने सांगितलेल्या पुस्तकाचा उल्लेख करून देव संत साधना वारी तीर्थ ग्रंथ या पद्धतीनं कशा पद्धतीनं वारकरी प्रत्येक पंथाला या 5 गोष्टी असल्यानंतर तो पंथ निर्माण होतो आणि तो चालतो. त्या पद्धतीनं तत्वज्ञानाचा गाभा म्हणजे एकादश स्कंद, ज्ञानाचा एका आणि नामयाचा तुका या पद्धतीनं ज्ञानेश्वरी म्हणजे कशा पद्धतीनं खतावणी आहे आणि भागवत म्हणजे कीर्त आहे या पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी मांडली. आणि ग्रंथोपजीवे हे आपण सर्वांनी झालं पाहिजे या पद्धतीची भूमिका त्यांनी संप्रदायाचे अधिष्ठान ग्रंथ हे विषय मांडताना सांगितले. उपासना पद्धतीच्या दृष्टीनं उमेश महाराजांनी उपास्याच्या जवळ बसण्याची योग्यता मिळवण्यासाठी केलेली युक्ती म्हणजे उपासना या पद्धतीनं त्यांनी भूमिका मांडली. मग त्या उपासना पद्धतीमध्ये सर्वसमावेशक अनुष्ठान सौलभ्य ध्येयापर्यंत निश्चित घेऊन जाण्याची कार्यपद्धती या पद्धतीच्या उपासना पद्धती असल्या पाहिजेत. आणि त्यांनी फार एक महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे डोंगरे महाराजांचं वाक्य ते म्हणजे पंढरपूर के ठाकूर हे भजन प्रिय. हे अतिशय महत्त्वाची ती गोष्ट सांगितली. या भजन या संदर्भानं मला काही थोडंसं बोलायचं शेवटी. निवृत्तीनाथ ते निळोबा हे वाङ्मय पद्धती भेद नाही तर ती व्यवस्था आहे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली. ज्ञानोबरायांचं उदाहरण, त्यानंतर जोग महाराजांनी ज्या काही आपल्या 4 शिष्यांना त्या ठिकाणी आपलं पुढं कार्य दिलं, तर पुरोगामींच्या दृष्टीनं सुद्धा ते कशा पद्धतीचं आहे, म्हणजे संप्रदायामध्ये कुठल्याही पद्धतीचा ज्ञातिभेद कसा नाही. बऱ्याच वेळेला अशी मांडणी केली जाते की आता आमच्याकडं या पद्धतीच्या गोष्टी आल्या, परंतु पूर्वीपासून आपल्या संप्रदायामध्ये अशा कुठल्याही पद्धतीची एक आवर्जून मला मामांची आठवण या ठिकाणी सांगितली. कदाचित तुम्ही SP कॉलेजला ती सांगितली का नाही. मामांचं कालच मला वाटतं स्मृतिदिन झाला, पुण्यतिथी आपण म्हणूया. स्मृतिदिन हे काही वेगळ्या लोकांसाठी विषय आपण वापरतो, परंतु मामांची पुण्यतिथी झाली. त्या पुण्यतिथीच्या निमित्तानं एक सांगण्यासारखी आठवण अशी आहे ती म्हणजे ज्ञानदेव आणि प्लुटो हा ज्यावेळेस मामांनी विषय मांडला त्यावेळेला मामांवरती अनेक काही लोकांनी स्तुतिसुमन प्रलेख लिहिले. मात्र त्याच्यामध्ये मामांच्या चरित्रात एक असा उल्लेख आला आहे की एका अत्यंत मामांवरती त्या विषयाच्या अनुषंगानं जहरी टीका करणारा लेख एक जणांनी लिहिला होता. त्याची चर्चा खूप त्यावेळेला झाली. आता मला नाव घ्यायचं नाही कारण इतका सुंदर सकाळपासून कार्यक्रम चालू आहे आणि काय प्रभाते काळी नावं न घ्यावे असं काही आहे, तर तसं मला तर सायंकाळी ते घ्यायचं नाही आहे. तर एक दिवे लागण्याची ही वेळ आहे. तर तुम्हाला फक्त एवढी हिंट देऊन जातो की मामांवरती सुद्धा म्हणजे त्याच्यात अशी चर्चा त्या लेखामध्ये असं दिलेलं आहे की विचार भिन्नता जरूर असली पाहिजे. विचारांची लढाई असते, विचारांमध्ये भिन्नता जरूर असली पाहिजे. मात्र उमेश महाराजांचंच मगाचं वाक्य आहे की विचार शून्यता नको आहे. एक टीकेला सुद्धा मर्यादा पाहिजे. महाराज तुम्ही कुणावरती टीका करताय, आपला अधिकार काय, समोरच्यांचा अधिकार काय. तर मामांवरती ज्यांनी टीकात्मक अत्यंत अश्लाघ्य भाषेमध्ये जो लेख लिहिला होता त्यांचेच बहुतेक वंशज गेल्या 2-3 महिन्यापासून संप्रदायावरती आरोप प्रत्यारोप करतात, एवढं फक्त लक्षात घ्या.
त्यांचाच नामसाधर्म्य असणारे ते वंशज आहेत. त्यांची वंशज आहेत का नामसाधर्म्य एवढी मला कल्पना नाही, परंतु मामांचं जे की सखी नेवरगावकरांनी लिहिलेलं चरित्र आहे त्याच्यामध्ये हा उल्लेख आहे. अभ्यासकांनी जरूर तपासून पहा. आदरणीय नामदास महाराजांनी अगदी थोडक्यामध्ये एका वाक्यात सांगितलेलं सार तुम्हाला सांगतो की तुम्हाला जर निष्ठा खरोखर वारकऱ्यांची कळायची असेल तर तुम्ही वारकऱ्यांमध्ये गेलं पाहिजे, फडकऱ्यांमध्ये गेलं पाहिजे. मगाशी सांगितलं की बरेच जण म्हणतात आम्हाला वारीला यायचंय, कुठं व्यवस्था होईल, काय होईल, आम्हालाही फोन येतात, आम्ही असं आहे, आमची कुठं व्यवस्था होईल. अशा पद्धतीची लोक आहेत. मात्र तुम्हाला खरोखर वारकरी व्हायचं असेल, वारी जाणून घ्यायची असेल, वारकरी संप्रदाय जाणून घ्यायचा असेल तर प्रत्यक्ष वारकऱ्यांच्या सोबत राहिल्याशिवाय, फड परंपरांच्या सोबत गेल्याशिवाय तुम्हाला वारकरी आणि वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान कळणार नाही. अत्यंत सोप्या भाषेमध्ये नामदास महाराजांनी, आणि त्यांना तो सांगण्याचा अधिकार आहे, कारण स्वतः ते जरी म्हणले की मला या ठिकाणी बोलण्याचा अनुभव नाही किंवा काही नाही, त्यांना बोलण्याचा नाही, त्यांना करण्याचा अनुभव. आम्ही फक्त बोलत राहतो आणि ते करत राहतात, लक्षात ठेवा. कारण नामदेव मंदिर हे पंढरपुरामध्ये एक असं फक्त ठिकाण आहे की जिथं वर्षातले 365 दिवस टाळ वाजत असतो. फक्त टाळ वाजतो असं नाही की अनेक ठिकाणी महिन्याच्या दशमी, एकादशी, द्वादशीला कीर्तन असतील, पण वद्य एकादशी, दशमी, एकादशी, द्वादशीला सुद्धा कीर्तन असणारं ठिकाण म्हणजे नामदेव मंदिर आहे. म्हणजे वर्षभरामध्ये त्या ठिकाणी किती कीर्तन होतात याला माप नाही. आणि अगदी निष्ठा जाऊन सांगायची मानलं तर अगदी कोरोनाच्या काळामध्ये किंवा स्वतः त्यांची एरवी सुद्धा तयारी असते की स्वतः पकवास घ्यायचा, स्वतः विना घ्यायचा, स्वतः टाळ घ्यायचा आणि एकट्याने केशवराजाच्या समोर कीर्तन करायचे, याला निष्ठा म्हणतात. हे जाणून घेण्यासाठी फडकऱ्यांकडे गेलं पाहिजे. आणि आपण मात्र फक्त पुस्तकात वाचून वारकरी संप्रदाय कळवण्याचा प्रयत्न करतोय. तसं पुस्तकात वाचून संप्रदाय समजणं अशक्य आहे. आणि शेवटी आता ह्या विषय नामदास महाराजांच्या नंतर आता फक्त शेवटच्या 2 मिनिटांमध्ये मी मनोगत व्यक्त करतो आणि संपवतो. विषय सुरू झाला सगळीकडं की संतांचा भागवत धर्म आहे आणि बाकीच्यांचा वैदिक सनातन हिंदू धर्म आहे. म्हणजे संतांचा भागवत धर्म वेगळाच आहे बरं का ना. अशी काही चर्चा समाज माध्यमावर किंवा इतर काही अज्ञानी, हे सगळ्याच्या पाठीमागचं मूळ अज्ञान. ज्ञान घेतल्यानंतर असे प्रश्न मुळामध्ये निर्माण होत नाहीत. अगदी थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर जो नाथ महाराजांचा भागवत ग्रंथ आहे त्याच्यामध्ये आलेली 2-3 आपल्याला ओव्या आपल्या पुढे ठेवतो आणि मी समारोप करतो. नाथ महाराजांनी या ठिकाणी प्रसंग असा घडला की नारदांची आणि वसुदेवांची भेट झाली आणि त्यांनी विचारलं की नारदा, मला काही भगवत प्राप्तीच्या संदर्भानं भगवंत जाणून घेण्यासाठीचा उपदेश करा. आता मला लक्षात ठेवा, कोण हे म्हणतंय? वसुदेव म्हणजे भगवान कृष्णाचे वडील आहे, ज्यांनी त्यांना जन्म दिलाय. ते म्हणतात की मला भगवान परमात्मा जाणून घ्यायचा आहे नारदांकडून. त्यावेळेला त्यांनी नारदांना प्रार्थना केली की तुम्हाला कदाचित अशी शंका येईल की माझा पुत्र असून सुद्धा मला त्याने हे ज्ञान कसं दिलं नाही. त्याची फार गंमत गोड त्यांनी सांगतात की मज देव तुष्टला प्रसन्नपणे, मागसी तू देईन म्हणे, तेथे मायेने ठकविले मज कारणे, माझा पुत्र होणे मी मागे. देव मला, मी पूर्वी साधना केली, मी भजन केलं भगवंताचं, पण देव मला प्रसन्न झाल्यानंतर मी त्याला काय वरदान मागितलं, तू माझा मुलगा हो, आणि मायेनं मला ठकवलं. वसुदेव म्हणतात त्या ठिकाणी, तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण, परी मज न सांगे ब्रह्मज्ञान, तोची वंदी माझे चरण, म्हणे बाळक पूर्ण मी तुझे. त्याला मी सांगितलं मला ब्रह्मज्ञान सांगतो, तुम्ही माझे बाबा आहात, मी तुम्हाला कसं ब्रह्मज्ञान सांगायचं म्हणून तो माझ्या पाया पडतो. म्हणजे लक्षात ठेवा, देवाचा बाप झाला तरी त्यांना ब्रह्मज्ञान कळालं नाही देवाकडून, हे या ठिकाणी सांगतात. आता हे ब्रह्मज्ञान देवाच्या बापाला नाही कळालं आणि यांना कसं कळायचं सांगा बरं. या परी श्रीकृष्णापाशी ज्ञानप्राप्ती नव्हे आम्हासी, कृष्ण परमात्मा ऋषिकेशी हे निश्चयाची मी जाणे. भगवान परमात्मा कसा आहे हे मला जाणून तुमच्याकडून घ्यायचे नारदा, आणि तुम्ही भागवत धर्मी आहात. तो भागवत धर्म भगवंताची उपासना, कारण मुळामध्ये असं आहे की भग शब्द जो आपण वापरतो, भगवान शब्द मुळातच कसा तयार झाला, षडगुण ऐश्वर्य संपन्न जे भगवंताचं वर्णन आहे.
तो भगवान परमात्मा, तो भगवंत जो आहे त्याची उपासना करणारे भागवत धर्मी, त्याच भगवंताचा भागवत धर्म, त्याला जाणून घेण्याची उपासना करणारे ते भागवत धर्मी. त्यावेळेला मग त्यांना काही उपदेश त्यावेळेला नारद महर्षींनी केला. मग तो पुढं तो कुणाकडून आलेला आहे, तो 9 जणांचा उल्लेख आहे ऋषभदेवाच्या मुलांचा. त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे ते कुठून आलं ज्ञान त्या पद्धतीची सांगितली. याच्यामध्ये 1-2 गोष्टी फक्त तुम्हाला सांगायच्यात की नारद महर्षी असं म्हणतात, भागवत धर्माचं वैशिष्ट्य असं आहे, म्हणजे जरूर ज्यांना भागवत धर्माची एखाद्याला गोडी लागली असेल तर हरकत नाही बरं का, पण त्यांनी जर नामस्मरण केलं तर नक्की तुमचंही कल्याण, हरकत नाही. इथं सकळ आहे, खटनटे यावे शुद्ध गोवनीय जाई, ही आमची भूमिका आहे. आपण ह्या नादाला लागलाच आहात संप्रदायाचा. आता हा नाद पूर्ण करा, अभ्यास करा, आणि मग नक्की कळेल तुम्हाला की आपण किती अज्ञान होतो. कारण भागवत धर्माचं वैशिष्ट्य असं नारद महर्षी या ठिकाणी सांगतात, हे नवल नव्हे भागवत धर्मा, जो का देवद्रोही दुरात्मा अथवा विश्वद्रोही दुष्टात्मा, तोही तरे महिमा भागवत धर्मे. आता जे देवद्रोही आणि विश्वद्रोही आहेत यांना सुद्धा तारण्याची ताकद भागवत धर्म नाम वारकरी संप्रदायामध्ये आहेत. त्याच्यामुळे आम्हाला काळजी करण्याची कारण नाही. देव देश धर्मद्रोही जे जे येतील त्यांना आम्ही ज्ञानोबा तुकोबर यांच्या विचारानं निश्चित, पण मगाशी सांगितलं तसं विचार भेद असला हरकत नाही, विचार शून्यतेला आम्ही काही उत्तर देत बसणार नाही. आणि महत्वाची सगळ्यात गोष्ट भागवत धर्माची एक सांगितली ती म्हणजे, आणि समारोप करतो मी, की या संपूर्ण आजच्या दिवसाचं सार एक आलं की अण्णांनी सांगितलं की वारी म्हणजे वारकरी हा भोजनाविना राहिला पण भजनाविना राहिला नाही. तर आमच्या फड परंपरामध्ये सुद्धा अतिशय अभिमानानं सांगितलं जातं, तुका म्हणी येतं भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. पण भागवतामध्ये त्या भजन नेमकं कशाला म्हणायचं याच्यावर भागवत धर्म ठरतो बरं का. आता नेमकं मग आता प्रत्येकाने ठरवा, माझा अधिकार नाही. मी मगाशी सांगून गेलो, अत्यंत सामान्य, मी उपासक आहे या संप्रदायाचा, माझा कोणताही अधिकार नाही. मात्र नाथ महाराज असं म्हणतात की भजन तुम्ही म्हणता ते भजन नाही, तर भजन नेमकं कशाला म्हणायचं. दारा सुत गृह प्राण करावे भगवंतासी अर्पण, हे भागवत धर्म पूर्ण मुख्यत्वे भजन या नाव. तुमचं घर दार प्राण सगळं अर्पण भगवत समर्पण करणं, निष्काम पद्धतीनं उपासना करणं, म्हणजे मी भजन केलं हे म्हणणं सुद्धा, म्हणजे अहम ब्रह्मास्मी हा सुद्धा एक अहंकार जसा सांगितला तसं मी भजन केलं, मी वारी केली हे म्हणणं सुद्धा अहंकाराचं द्योतक आहे. पण मुळामध्ये असं आहे की मग तुका म्हणी येतं भजन प्रमाण असं आम्ही नुसतं म्हणतो, त्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये कुठलाही कोरडा अहंकार असला नाही पाहिजे. संपूर्ण हे भगवत भजन आहे आणि ते भगवंतानी आमच्याकडून करून घेतलेलं आहे, अशा पद्धतीची भावना असेल तर तो भागवत धर्म आहे. नसेल तर असं आहे की मुळामध्ये भजन म्हणत असताना घरदार सोडणं किंवा समर्पण करणं हे भजन आहे, पण भजनाच्या नावाने आम्ही घर बांधतो, मग त्याला भजन कसं म्हणायचं. भजन करून कीर्तन करून जर आम्ही बंगलेच्या बंगले कोट्यावधी बंगले बांधण्यात तुमच्या प्रारब्धात तो विषय आहे. पण लक्षात ठेवा, तो विषय तुमचा जर फक्त भजन पैसे अर्थप्राप्ती हा जर भजनाचा विषय असेल तर मग तो भागवत धर्माला अनुसरून होत नाही. अगदी पुढे जाऊन नाथ महाराजांनी फक्त निष्कामता नाही तर शेवटच्या वाक्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे जे कर्म स्वाभाविक तेने ब्रह्मार्पण अहेतुक, या नाव भजन निर्दोक भागवत धर्म देख या नाव. तुम्ही जे जे कराल, हेतुक कराल अहेतुक कराल, ते जे जे कराल ते मात्र भगवत समर्पण ज्या वेळेला तुम्ही करता त्यावेळेला ते तुमचं कर्म म्हणजे भजनच ठरतं. ज्याला कर्मे इशू भजावा आपण असं सुद्धा म्हणू शकतो. या पद्धतीनं प्रत्येक युगासाठी एक धर्म सांगितलेला आहे, त्या पद्धतीनं त्या कलियुगी उद्धार हरीच्या नामे. त्याच्यामुळे भगवत भजन आपण करत गेलो तर हा कलियुगाचा सांगितलेला अत्यंत सोपा
बाकीच्या सगळ्या कुठल्याही गोष्टी तुम्हाला कळाल्या तरी भजन कळलं पाहिजे आणि भजन करतच आपला संपूर्ण वारकरी संप्रदाय आपण जतन केला पाहिजे आणि ते भजन ईश्वर चरणामध्ये समर्पित ठेवून अगदी शेवट संघाच्याही भाषेत सांगायचं झालं तर इदम न मम ही वृत्ती वारकऱ्याची असली पाहिजे. मी जे काही करतो आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची, ही जर वारकऱ्यांची भूमिका असेल तर मग तो परमात्मा योगक्षेमम वहाम्यहम ही भूमिका घेत असतो आणि त्या सगळ्या वारकरी संप्रदायाचाही योगक्षेम त्या भगवान परमात्म्याने निर्वहन करावा अशी त्या परमात्म्याच्या चरणी विनंती करतो. ज्ञानोबा तुकोबर यांच्या चरणी विनंती करतो आणि सर्व मान्यवरच्या या चरणावरती मी साष्टांग दंडवत या ठिकाणी वंदन करून माझ्या वाणीला विराम देतो. रामकृष्ण हरी.